यावर्षी आंब्याचे दिवस आणि क्रिकेटचे दिवस एकत्रच येत आहे. आंब्याचं फळ कधी मधुर रसाळ तर कधी कधी आपल्या पसंतीला न येणार. तसंच क्रिकेटची मॅच कधी कधी बघताना फार रोमहर्षक आणि आपल्या बाजूनं निकाल लागला तर मग फारच छान. पण प्रत्येक वेळेला असं होतं असं नाही. आयत्या क्षणी कधी कधी कॅच धरला जातो आणि कधी कधी तो सुटतो सुद्धा. गेल्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबलो होतो, की पुढे काय होणार? वर्ल्ड कप 83ला रिचर्डचा एक शॉट पूल मारतो, जो कपिल घेतो. तो असा मागे 22 यार्ड जातो. तिकडनं फाईन लेगवरनं एक फिल्डर मे बी मदनलाल येत असतो. पण कपिल तो बरोबर बॉल हवेत असताना बरोबर कॅच पकडतो, त्याच्या टेरिटरीच्या बाहेर जाऊन. आणि तिकडचा जो प्लेयर असतो मदनलाल, तो पण होल्ड होतो एका ठिकाणी. हा कपिललाच कॅच घेऊ दे, अदरवाईज कोलिशन आणि कॅच ड्रॉप होईल. काय माहिती आहे का, की कोणाचं हे क्षेत्र आहे आणि आता मला त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून मला तिथं जायचं नाही आहे. हे काम त्याचं आहे. आत्ताच्या त्या वर्ल्ड कपच्या फायनल सूर्यकुमारचा सूर्यकुमारचा कॅच. तर हे जेव्हा कॅच असतात, तेव्हा ती एकाग्रता असते ना, त्याच्या मागे काय-काय असतं. त्या खेळाडूची निष्ठा पण खूप महत्त्वाची असते. खेळाच्या प्रती असलेली, टीमच्या प्रती असलेली आणि त्या वेळेला त्याला माहिती असतं, की हा जो आउटकम आहे तो किती महत्त्वाचा आहे. तर गंमत काय माहिती आहे? आउटकमचा विचार तर करायचा, पण त्याला प्रोसेसवरती भारी होऊ न द्यायचं. म्हणजे प्रोसेस शेवटी माझ्या कंट्रोलखाली असल्यामुळे प्रोसेसला महत्त्व देणं, पण त्याच वेळेला ना आउटकमला सुद्धा मनात ठेवणं. किती मजेशीर आहे. मजेशीर. म्हणजे तो कपिलचा कॅच ज्याने मॅच फिरवली, इकडं सूर्यकुमारचा कॅच ज्याने मॅच फिरवली. दोन्ही ठिकाणी काय दिसतं, की त्यांनी आउटकम मनात ठेवला होता, पण आउटकमला प्रोसेसवरती स्वार नाही होऊ दिला. दे रिमेन्ड कमिटेड टू प्रोसेस, बट दे रिअलाइज्ड अँड दे न्यू हाऊ द आउटकम वॉज इम्पॉर्टंट. मला वाटतं हे परिपक्वतेचं लक्षण आहे फिल्डरच्या, की आउटकम लक्षात ठेवणं, पण त्याला प्रोसेसवरती स्वार होऊ न देणं. आणि त्यासाठी ना कम्युनिकेशन टीममधल्या त्या 2 लोकांचं, "या माझा कॅच आहे. आणि मी तो घेतोय." आणि दुसऱ्यानं म्हणणं, की "हो, हो, हो, तुझाच आहे." व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते एकमेकांना खूप क्लिअरली कन्व्हे करणं, व्हर्बली सुद्धा म्हणजे ओरडून सुद्धा, की "हा माझा आहे. थांब, थांब, थांब." आणि दुसऱ्याने ते ऐकणं बरं का, हे की खूप "हा तुझा महत्वाचं आहे." आहे. हां. हां, म्हणून टीमवर्कमध्ये काय आहे ना, मला काय करता येतं, मी काय केलं पाहिजे, त्याच्याबरोबरच मी दुसऱ्याला काय करायला दिलं पाहिजे. दोन्ही ठिकाणी ना, म्हणजे कपिल आणि सूर्यकुमार ॲक्चुअली कमिटमेंट वाईज दे वर द हायेस्ट हायेस्ट ना. पॉइंट लावू देत. हे इतर टीममेट्सनी ओळखणं. ते महत्त्वाचं काय बघ, की आउटकम हा माणसाला खूप डिस्ट्रॅक्टही करू शकतो. म्हणजे मी म्हणालो ना, की सगळ्यांचे श्वास अडकले आहेत. ते श्वास का अडकले असतात? म्हणजे मी जर भारताच्या बाजूने असेल, तर तो कॅच घेतला गेला पाहिजे. पण मी समजा जर समोरच्या टीममध्ये असेल, तर पडू दे, पडू दे, पडू दे. कारण माझा सेल्फ टॉक त्यावेळेला तसा असणार ना. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आउटकम हा नेहमी माझ्या टीमप्रमाणे असतो. सो इट इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट की तुम्ही त्यावेळेला सेल्फ टॉकचा अवेअरनेस काय ठेवणार? बघा, हां. मला हा घ्यायचा आहे, घ्यायचा आहे, घ्यायचा आहे. हा जर प्रोसेस असेल ना, तर माझी संपूर्ण सिस्टीम ही घेणं आणि पकडणं ह्याच्यावरती जाणार त्या क्षणाला. पण ना, "ए सोडू नको." असा जर माझा सेल्फ टॉक असेल, तर ना सोडणं हा कुठेतरी उमटणार माझ्या हो, सिस्टम. अगदी, अगदी. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्या वेळेचा माझा सेल्फ टॉक हा घेणं आहे का सोडणं आहे. कारण त्याच्यावरती खूप वेळेला ना माझं शरीर, माझा मेंदू हा त्याच्यावरती काम करतो. बॉलर ओरडतो, कॅच इट.
किंवा स्क्वेअर लेगचा अम्पायर फेलरचा प्लेअर होतो कॅच इट, म्हणजे फाईन लेगचा प्लेअर किंवा लॉंग लेगचा प्लेअर त्याला ते प्रमोट केलं की तुम्ही नीड टू कॅच इट. बरोबर. बरोबर. ते कधीही असं म्हणत नाहीत की डोंट ड्रॉप. तुम्ही जर डोंट ड्रॉप म्हणालात ना, तर मेंदूपर्यंत ड्रॉप पोचतो आणि डोंट नाही पोचत. म्हणजेच काय, की किती जण हे एका प्लेयरच्या हम्म. कॉन्सन्ट्रेशनला मदत करत असतात. तर मला ती इनिंग आठवते विराटची. हम्म. विराट इंग्लंडमध्ये खेळत होता. बॉल फ्रंटफूट लागून एज गेली. हम्म. स्लिप फिल्डर पहिला स्लिपला प्लेअर होता आणि विकेट किपर होता. दोघांना कळलं नाही कोणाचा कॅच आहे. हम्म. इट वॉज इझी लॉली कॅच. तो विकेट किपरनी पण घेऊ शकला असता. लेफ्ट साईडला जर फर्स्ट स्लिपचा प्लेअर गेला असता, दोघं एकमेकांकडे बघत बसले. विराट सर्वाईव्ह आणि स्कोर 100. हो ना? विकेट किपर आणि फर्स्ट स्टेप यांचं सिंक्रोनायझेशन फार जास्त महत्त्वाचं आहे, कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंद असतो. इथे बॉल हवेत गेला असतो. तिथे निदान बॉल आल्यानंतर तुमच्याकडे मायक्रो सेकंद असतात कोणाची टेरिटरी ठरवायची. पहिल्या स्लिपचा कॅच आहे का विकेट किपरचा कॅच आहे. म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायला लागतं, की डेफिनिशन ऑफ टेरिटरी इज व्हेरी डायनॅमिक. करेक्ट. एखाद्या वेळेला, एखाद्या विशिष्ट प्रसंगी आपल्याला लक्षात ठेवायला लागतं, की टॅलेंट कोणाचं इथं जास्त वरचढ आहे. म्हणजे विकेट किपर आणि फर्स्ट स्लिपमध्ये ना, नेहमी काय लक्षात ठेवायला लागतं, कोणाच्या हातात ग्लोव्ज आहेत. ज्याच्या हातात ग्लोव्ज आहेत ना, त्याला प्रायोरिटी. त्याला प्रायोरिटी द्यायला लागते. पण दुसरी प्रायोरिटी काय आहे? कोणाचे रिफ्लेक्सेस जास्त चांगले. हे त्या दोन्ही खेळाडूंना लक्षात ठेवायला लागतं. आणि कुठल्याही टीममध्ये, की कोणाकडे ॲडिशनल रिसोर्स आहे आणि कोणाकडे गुणवत्ता आहे रिफ्लेक्सेस. आणि रिफ्लेक्सेस आणि रिसोर्सेस ज्याच्याकडे दोन्ही एकत्र आहेत ना, त्याचा तो कॅच आहे. क्या बात आहे. मग त्याच्यावरती ठरवायचं स्लिपने ह्याला घेऊ द्यायचा का आपण घ्यायचा. आपण घ्यायचा. काय महत्वाचं आहे बघ, आपण जो सेल्फ टॉक म्हणतोय ना, त्याचा अवेअरनेस खूप महत्वाचा आहे. आपण सगळेजण विचार करत असतो, पण आपण विचार करत आहोत याचं भान म्हणजे अवेअरनेस. हा अवेअरनेस ज्या खेळाडूकडे आहे, तो जास्त यशस्वी ठरतो. हे जीवनात सुद्धा तितकंच महत्वाचं. क्रिटिकल मीटिंग माझी चालू आहे उद्योजक म्हणून. त्यावेळेला माझ्या सेल्फ टॉकचा अवेअरनेस माझा जर असेल, तर योग्य शब्द येईल, कॅच इट येईल, डोंट ड्रॉप इट येणार नाही. म्हणून सगळ्या मनोव्यापारामध्ये सेल्फ टॉकचा अवेअरनेस आणि इमोशन्सचा अवेअरनेस हा खूप महत्वाचा आहे. हा कॅच अत्यंत महत्वाचा आहे माझ्या टीमसाठी. सुटला तर इमोशन बदलली, पण मी घ्यायचा मॅक्झिमम प्रयत्न करणारच. इमोशन बदलली. पहिली आहे अँझायटी, दुसरी आहे करेज आणि निर्धार. म्हणून त्या वेळेला ज्या खेळाडूचा सेल्फ टॉक अवेअरनेस उत्तम आहे ना, तो कसोटीच्या क्षणी स्वतःला त्याच्यामधून नेव्हिगेट करू शकतो. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज द सेल्फ टॉक अवेअरनेस, कारण त्याच्यातूनच प्रोसेस अवेअरनेस येतो. ज्याचा प्रोसेस अवेअरनेस खूप चांगला, त्याचा फेवरेबल आउटकम मिळण्याची शक्यता जास्त. हे आपण डोक्यात ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच ना, थिंकिंगचा अवेअरनेस ठेवणं आता हे डॉक्टरसाठी महत्वाचं आहे. डायग्नोज करताना अंपायरचाही सेल्फ टॉक अवेअरनेस महत्वाचा आहे. कॉमेंट्रेटरचा सेल्फ टॉक अवेअरनेस खूप महत्वाचा आहे. आणि इमोशनल अवेअरनेस सुद्धा. बघा, जे कॉमेंट्रेटर्स ना खेळातले तपशील आणि भावना ज्यांची योग्य सांगड घालतात, ते कॉमेंट्रेटर्स आपल्या लक्षात राहतात. कॉमेंटेटरचं एक उदाहरण देतो. म्हणजे प्लेअर म्हणून टॉनी ग्रे तथाच होता. फार काही त्यांनी स्कोर इंग्लंडसाठी केला नाही. पण जेव्हा तोच टॉनी ग्रेट कॉमेंटेटर बॉक्समध्ये बसला, त्याचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन एवढं वाढलं आणि वर्णनात्मक एवढं वाढलं. मला अजून आठवतं, शारजाची एक मॅच होती. तेंडुलकर कॅस्परविचला एक वरती मग अप, त्याचं वर्णन केलं तो टॉनी ग्रेगने. इंडिया यू सिक्स सम तेंडुलकर, व्हॉट ए प्लेयर, व्हॉट ए शॉट. हे जे वर्णन करतो ना टॉनी ग्रेग,
तो खेळ वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. त्याचं स्ट्रॅटेजिक थिंकिंग टोनी ग्रेगचं. गावस्करला तो सिली पॉइंटला का उभारायचा? मोठा प्लेअर आणि स्लेजिंग करायचा. तर तो एक 6 फूट उंच असा दैत्याची सावली, बॅट्समनची एकाग्रता, त्याची समग्रता भंग करण्यासाठी तिकडे आहे. बरं, ही दैत्याची सावली आहे म्हणजे तू बडबड पण करतोय, की आता तू जाणार आहेस, आता तुझं काही खरं नाही रे. मग आता जो प्लेयर आहे त्याच्या डोक्यात त्याला काय ठेवायला लागतं? धिस इज ओन्ली अ डिस्ट्रॅक्शन, धिस इज नॉट अ डिफिकल्टी. वाह! वाह! छान. तुम्ही टोनी ग्रेगला असं उभ्या राहिलेल्या सिली पॉइंटच्या माणसाला डिफिकल्टी मानायला लागलात ना, तुमची भावना बदलली. फक्त डिस्ट्रॅक्ट करायचा हा प्रयत्न करतोय, काही हरकत नाही. मित्रा, तुझं डिस्ट्रॅक्शन मला माझी समग्रता वाढवायला मदत करतं. वाह! 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 म्हणजे स्लेजिंग जेव्हा होतं ना, तेव्हा तुम्ही जर डिस्टर्ब झालात आणि चिडलात, की संपलात. समोरच्याचा तो विन आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायला लागतं, की धिस गाय बाय स्लेजिंग इज ट्राइंग टू इरिटेट मी. मग मी ना त्याच्याकडे बघून त्याला जी नको ती इमोशनल रिॲक्शन द्यायला पाहिजे. म्हणजे मी हसून त्याला म्हटलं पाहिजे, "चालू दे, चालू दे. तुझे शब्द, माझी कृती." आहा! क्या बात आहे. म्हणजे जावेद मियांदाद हां. सुनीलला बॉल करताना तो तिकडनं सांगायचा, "अरे 12वा टाक, 16वा टाक." कुठचा 12वा, कुठचा 16वा बॉल असा बॉलच नसतो. आणि तो गावस्करला लंच टाईममध्ये विचारलं, "सुनील 12वा बॉल कैसा लगा?" सुनीलने त्याला विचारलं, "तर कुठला 12वा बॉल? मी ऐकलंच नाही." हां, म्हणजे गावस्करांनी काय केलं, जरी पोचलं असेल ना, तरी ना त्याचा माझ्यावरती परिणाम नाही झालेला हे जावेद मियांदादला सांगितलं. थोडक्यात काय, तुझे बोलाचे बोल, बोलाची कडी, पण मी इथं ना कृती करतोय, पाककृती माझी आहे. म्हणून आपल्याला नेहमी इमोशन्स बघ किती महत्वाचे आहे, की मी त्याच्या हातात पडलो ना भावनेने, हम्म. की झालं त्याला हवं ते घडलं. मग मला सतत विचार काय करायला लागतो, माझी भावना माझी आहे. माझ्या भावनेचा रिमोट मी डिस्ट्रॅक्शन करणाऱ्याच्या हातात देणार नाही, तो मी माझ्या हातात ठेवेन. मग मी त्या स्लेजिंगला बळी पडणार नाही. पण मी त्या ॲक्शनला माझी रिॲक्शन दिली की काय झालं, माझ्या प्रोसेसवरचं माझं लक्ष उडालं आणि त्याला तेच तर पाहिजे. जे आपला जो मूळ मुद्दा आहे कॉन्सन्ट्रेशन, इथे कॉन्सन्ट्रेशनचा प्रचंड कस लागतो. पण तो कस तेव्हाच लागेल, की ज्या वेळेला मी असा विचार करेन, प्लेयर म्हणून हां, बॅट्समन म्हणून मी जेव्हा माझा सेल्फ टॉक तिथं काय पाहिजे? हा माझ्या प्रोसेसमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी माझ्या मनाला मला तयार करायला पाहिजे. मी त्याला निष्प्रभ करण्यासाठी मी हसेन आणि मी त्याला म्हणेन मनातल्या मनात पण आणि माझ्या चेहऱ्यावरती पण इरिटेशनची भावना नाही, हास्याची भावना आहे. चांगली करमणूक करतोयस रे मित्रा. पण अशा वेळी कॉन्सन्ट्रेशन जाण्याची शक्यता असते. नक्की असतं. नक्की असते. म्हणून आपल्याला ती कवचकुंडलं जपली पाहिजेत, की समरसतेसाठी हे मला साधन आहे इकडे आता. कुठलंही चॅलेंज ना, मला निष्प्रभ तरी करतं किंवा ते माझ्यामधली प्रभा वाढवतं सुद्धा. लारवूडची बॉडी लाईन. हां, 8 स्लीप आहेत का 9 म्हणजे स्लीप, गली, सेकंड गली, थर्ड गली, फोर्थ गली. आता हा जार्डिन जो कॅप्टन होता, जेव्हा तो अशी फिल्डिंग लावायचा, ती कशावर काम करायची? मनावर. की एका बाजूने तो लारवूड बॉडी लाईन टाकणारच आहे आणि अचानकपणे तो जो कॉर्डन आहे ना, तो आपल्याला उंच दिसायला लागतो. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा ब्रॅडमननी सेंचुरी जेव्हा काढली हो, असेल, हो, हो. काढली ना. जेव्हा डगलस जार्डिन याला लालवूडला सांगतो की बॉडी लाईन टाक, तेव्हा तो स्लिप ते फील्डर काढून सगळे लेग स्लिपला लावतो. लेग स्लिप, फॉरवर्ड शॉर्ट लेग, बॅकवर्ड शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग, स्लिप इट ऑन आणि पुन्हा लाँग लेग. म्हणजे 6 फील्डर लेगला आहेत आणि बॉल लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या चेस्ट हाईटवर येतो. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्ले Very difficult. अँड दॅट इन दॅट एरिया व्हेन द हेल्मेट वॉज नॉट देअर. करेक्ट.
म्हणजे आता हा जो लेग साईडचा शॉर्ट बॉल आहे, हा तो बॅट्समन जो आहे त्याचा सेल्फ टॉक कसा पाहिजे, ब्रॅडमनचा सेल्फ टॉक काय असणार, की हा उसळणारा बॉल जो आहे, हा उसळणारा बॉल मी सोडून देणार, हुक करणार, पुल करणार, मिड विकेटला अपिश मारणार, किंवा खाली डिफेन्स मिड विकेटला खाली मारणार का डिफेन्स करणार. मारायचा 7 किंवा 8 Options. पॉसिबिलिटीज येतात. ह्याच्यातली आत्ताची प्रोबॅबिलिटी आणि माझ्या हातात असलेला माझा रिस्पॉन्स ही सर्टन्टी असे खेळले असणार सर ब्रॅडमन. सर आपल्याला काय सांगतात, लारवूड आग ओकत येणारा हो. लारवूड, पण शेवटी माझा सामना आहे बॉलशी आणि तो बॉल कसा येतोय आणि कसा कसा येतोय त्याच्याप्रमाणे मी तसा तसा तो मारणार. म्हणजे हुक करायचं का पुल करायचं. अजित वाडेकरांचा हुक मी पाहिला होता. अतिशय सुंदर नॅचरली असा वरून करून द्यायचा, पण हां. खाली यायचा, हवेत नाही द्यायचा. यूज टू रोल द बॅट. विराट कोहलीचा पूल, सचिन तेंडुलकरचा मिड विकेट असं मिड विकेटवरून जाणारा स्ट्रोक. तो असा फ्रंट फूट लावून तो उचलायचा बॉल. सचिन हा नवीन असताना वकार युनुस आणि वसीम अक्रम ह्यांचं पण तोफखानाच होतं की रे. आणि आपल्या भाषेत बोलायचं तर हा कोवळा मुलगा, हो, अगदी. तो दिसताना कोवळा मुलगा असेल, पण आतमध्ये ना तो अभ्यासू, सेल्फ टॉक अवेअरनेस असलेला प्लेयर होता. म्हणून ना एज डिड नॉट मॅटर. 100%. त्यावेळचं त्याचं वैचारिक आणि भावनिक वय हे दुप्पट तिप्पट असणार. म्हणजेच काय, की सचिन सारखा खेळाडू हा आपला थिंकिंग अवेअरनेस कधीही गमावत नाही. आणि हा थिंकिंग अवेअरनेस बघा सचिन सारख्या प्लेयरचा हा ॲक्टिव्ह जितका खेळताना असतो, तितकाच तो नॉन स्ट्रायकर असताना पण असतो. म्हणजेच हा थिंकिंगचा फोकस आहे ना, हा बॅटिंग करत असताना वेगळा, 1 बॉल ॲट अ टाईम, नॉन स्ट्रायकरला असताना 1 ओव्हर ॲट अ टाईम, ब्रेकमध्ये 1 सेशन ॲट अ टाईम. म्हणजे तुला आठवत असेल, की व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविडची ऑस्ट्रेलियाने आपल्याला फॉलोअन दिला कलकत्त्याला. 337 नॉट आउट पार्टनरशिप. हा प्रोसेस डेडिकेशन आणि प्रोसेस डिव्होशनचा भाग आहे. सुरुवात केली असेल त्या दोघांनी ना, तेव्हा आउटकमचा विचार त्यांनी केला असता ना, तर त्यांचा कॉन्फिडन्स पूर्ण गेला असता. मग त्यांनी काय विचार केला? व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर विदिन माय कंट्रोल आणि व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट आर बियॉन्ड माय कंट्रोल. फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि बियॉन्ड कंट्रोल ह्याच्यामधलं डिस्क्रिमिनेशन हे प्लेयरसाठी आणि अडचणीतल्या प्रत्येक माणसासाठी किती महत्वाचं आहे. सारासार विवेक असा आपण शब्द वापरतो. म्हणजे व्हॉट टू डिस्क्रिमिनेट, सार काय आहे, अर्थपूर्ण काय आहे आणि असार काय आहे. माझ्या उपयोगी काय आहे, माझ्या उपयोगाचं नाही ते काय आहे, ह्याच्यातलं डिस्क्रिमिनेशन. दुसरा आपण शब्द काय वापरतो, सत विवेक. सत म्हणजे रॅशनल, असत म्हणजे इरॅशनल. सो रॅशनल आणि इरॅशनल ह्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करा. सचिन तेंडुलकरनी किंवा या खेळीमध्ये राहुल आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनी प्रत्येक टप्प्यावरती डिस्क्रिमिनेशन वापरलंय. रॅशनल काय, जे माझ्या कंट्रोलखाली येते. इरॅशनल काय, जे माझ्या कंट्रोलच्या बाहेर. हे त्यांनी वापरलं आणि त्यांनी प्रत्येक वेळेला मनामध्ये प्रत्येक बॉलला नवीन गार्ड घेतला असणार. आत्ताचा बॉल, 1 बॉल ॲट अ टाईम, 1 स्ट्रोक ॲट अ टाईम, 1 रन ॲट अ टाईम. ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना, ते कसं आहे माहिती आहे का, त्या हिसाब नीतीमधल्या कावळ्याच्या गोष्टीसारखं आहे. एक दगड, एक दगड, एक दगड. तो एक करत जेव्हा 100-150 येणार तेव्हा ते पाणी वर येणार आहे. आत्ता माझ्या हातात काय आहे? आत्ताचा खडा टाकणं आणि खडे टाकत राहणं. प्रोसेस. आउटकम माझ्या हातात अजिबात नाही आहे आत्ता. पण प्रोसेस माझ्या हातात आहे. त्याला मी मला हव्या त्या आउटकमच्या बाजूने
मी सतत नेत राहणार आहे. एका बाजूला ही समग्रता आणि दुसऱ्या बाजूला चिकाटी, या 2 गोष्टी वेगळ्या नाहीतच. ही जी चिकाटी आहे, ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो, ज्याला आपण तितिक्षा असा संस्कृत शब्द आहे आणि मुंबईच्या क्रिकेटच्या भाषेत त्याला म्हणतात खडूसपणा. हां. या खडूसपणाकडे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये.